हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण ब्रेड पिझ्झा पॉकेट बनवणार आहोत। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। तर ब्रेड पिझ्झा पॉकेट बनवण्यासाठी आपण या ठिकाणी गाजर, शिमला मिरची आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया। आता आपण यामध्ये ज्या आपण भाज्या कट करून घेतलेल्या आहे ते टाकूया। कांदा, शिमला मिरची आणि गाजर सगळे आपण एकसाथच टाकूया। भाज्या लवकर शिजाव्यात म्हणून आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत। मीठ टाकल्यामुळे हे भाज्या पटकन शिजतील आणि आपण यावर झाकण ठेवूया। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून यांना चांगलं चिमटेपर्यंत शिजवून घेऊया। आता आपण याला चेक करूया। तर तुम्ही बघू शकता आपले भाज्या या ठिकाणी चिमटून झालेल्या आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता आपण यामध्ये 1 चमचा पिझ्झा सॉस टाकूया। थोडंसं आपण यामध्ये मेयोनीज टाकूया। थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आणि हे सर्व छान मिक्स करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये चीज घालायचं आहे। चीज आपण असं किसून घालतोय। यालाही छान मिक्स करून घेऊया। आता आपण या ठिकाणी 2 सँडविच ब्रेड घेतलेले आहेत। आता आपण त्यांचे जे साइडचे पार्ट्स आहेत ते असे कट करून घेऊया। चारी बाजूनी आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत। आपले हे कट करून झालेले आहेत। आता आपण यांना असं बेलण्याच्या सहाय्याने स्प्रेड करून घेऊया, ज्यामुळे हे चपटे होतील। आणि जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकूया। आता आपण यावर 1 चीज क्यूब ठेवूया आणि याच्या साइडने आपण या ठिकाणी कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घेतलेली आहे। कॉर्नफ्लोअर किंवा तुम्ही मैद्याचा वापर करूनही स्लरी तयार करू शकता। 1 चमचा कॉर्नफ्लोअर मध्ये पाणी टाकून त्याची ही स्लरी तयार करतात। तर ती आपण याच्या साइडने लावूया, ज्यामुळे हे चिटकायला मदत होईल। आणि आता हे वरची साइड अशी बंद करूया। तर तुम्ही बघू शकता आपला मस्त असं पिझ्झा पॉकेट रेडी आहे। असेच आपण सर्व ब्रेड तयार करून घेऊया। आपले ब्रेड बनवून झालेले आहेत। आता आपण त्यांना तेलामध्ये छान तळून घेऊया। आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये ब्रेड सोडूया। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। यांना चांगलं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। मस्त लालसर रंग येईपर्यंत तळायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला ब्रेड या ठिकाणी तळून झालेला आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उरलेले सर्व ब्रेड असेच तळून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे ब्रेड पिझ्झा पॉकेट बनवून झालेले आहेत। खूप छान लागतात हे खायला आणि बनवायला तर खूप इझी आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।